दिग्विजय, मोबाईल दे ना तुमचा. मोबाईल मोबाईल कशाला? द्या तर. अगं स्विच ऑफ का केलास? दिग्विजय, आपल्या आवडीचा माणूस आपल्या बरोबर असेल ना की मनही तिथेच असावं. म्हणजे मनासारखं प्रेम करता येतं. एका शब्दानं सुद्धा माझं कौतुक केलं नाहीये तुम्ही. तुमच्या आवडीचा मोगऱ्याचा गजरा माळलाय मी. लक्षात तरी आले का तुमच्या? तुला आठवतंय या आधी मी तुझ्यासाठी जेव्हा गजरा घेऊन यायचो तेव्हा तू ते कसं ओळखायचीस? आठवतंय? नाही आठवतंय ना? दिग्विजय, अहो असं कसं विसरेन मी? ऑफकोर्स लक्षात आहे माझ्या. त्या मोगऱ्याचा वास दारातच कळायचा मला. अहो तुम्ही माझ्या हातात द्यायचात आणि मी ओळखायचे. अरे डोळे नसतानाही मी खूप काही पाहू शकत होतो. आणि आता जेव्हा डोळे आहेत तेव्हा जे पाहायचंय ते पाहता येत नाहीये. काय झालं आई? तुम्ही विचारलं? सायली ते परत येणार आहेत ना? अरे त्या दोघांशी काहीच संपर्क होत नाहीये. दोघांचेही फोन स्विच ऑफ लागतायत. सांभाळ स्वतःला, असं नको करूस. आई प्लीज, मला जरा एकटीला राहू दे प्लीज. तू ऐक. जखम भरत आलेली असताना जखम परत चिघळली की खूप त्रास होतो. हो ना आरू? म्या काय म्हणतो, आता साहेब इथं नाही आहेत तर म्या सुद्धा 5-6 दिवस गावाला जाऊन येतो. अरे तिथं वाड्यात कुणीच नाही. शिवाय भवानी आईचं दर्शन सुद्धा होईल मला. अहो मग चांगलं आहे की. आणि एकटे कशाला जाताय? अरुलाही बरोबर घेऊन जा. भवानी मातेच्या दर्शनासाठी ती कधीही नाही म्हणणार नाही. आणि काही दिवस हवा पालटही होईल तिची. बरं वाटेल तिला. माझ्या मनातलं बोललास बा लेकरा. आता अरुताई तिथे 5-6 दिवस राहिली तर तिला सुद्धा बरं वाटेल नाही का? अरे दार उघड. कोणी आहे की काय आतमध्ये? दिग्विजय, काय काय? हे पहा, काळजी करण्याचं काही कारण नाहीये. आता त्यांची प्रकृती ठीक आहे. मी त्यांना झोपेचं इंजेक्शन दिलंय. सकाळपर्यंत बरं वाटेल त्यांना. पण त्यांना झालंय काय डॉक्टर? एखाद्या गोष्टीचा सतत विचार करून त्यांच्या मेंदूवर ताण पडला असेल आणि त्याचमुळे त्यांना चक्कर येऊन ते बेशुद्ध पडले. इतका ताण घ्यायला त्यांना सांगू नका किंवा त्यांच्या मेंदूवर ताण पडेल अशी कोणतीही गोष्ट करू नका. काळजी घ्या त्यांची. येतो मी. त्याचं काय आहे ना, तिकडे सुद्धा अशीच एक शाळा सुरू करण्याचं काम चालू आहे. म्हणून आरू मला म्हणाली की जाऊन बघू नये सोनपुरातली शाळा. मला तुम्ही या शाळेबद्दल जरा सांगू शकाल का? आरू इथे काय शिकवायची, कसं शिकवायची आणि आरूला या शाळेतलं काय काय आवडायचं ते? तुम्हाला शाळेची माहिती हवी की आरुताईंची?